नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण 30 ऑगस्ट 2020च्या चालू घडामोडींचं विश्लेषण बघतोय. तत्पूर्वी डॉक्टर सुशील स्पॉटलाईटला टेलिग्रामवर फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनमधली लिंक तुम्ही वापरू शकता. फेसबुकवरही आपला ग्रुप आहे, तिथेही फॉलो करू शकता. चारधाम प्रोजेक्ट जो आहे त्याच्यावर एकंदरीतच एन्व्हायरमेंट आणि त्या सगळ्या गोष्टींचं प्रेशर आहे आणि एन्व्हायरमेंटलिस्ट जे आहेत त्यांनी पेटिशन पण फाईल केलेलं आहे. तर हा चारधाम प्रोजेक्ट आपण ऑलरेडी बघितला होता. चारधाम प्रोजेक्ट जो आहे की त्याचे यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ चारधाम जे आहेत तर त्याचा मॅपही तुम्हाला दाखवतो. तर 900 किलोमीटरचा हा रस्ता बनणार आहे आणि ते चारधाम आपल्याला एकमेकांशी जोडायचे आहेत, जेणेकरून जे काही ना म्हणजे तिथे दर्शनासाठी जाणारे भक्त आहेत त्यांच्यासाठी त्या गोष्टी सोयीच्या होतील. आणि उत्तराखंडमध्ये हा रोड प्रोजेक्ट आहे सगळा. तर ॲक्च्युली हे चारधाम आहेत यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ आणि हे केदारनाथ. ओके, असे चार आहेत ते. सो इथं थोडंसं हे ब्लर आहे, पण तरी हे जे आहे यमुनोत्री, हे आहे गंगोत्री, हे आहे बद्रीनाथ, हे आहे केदारनाथ. तर हे चारचे चार ठिकाणं जे आहेत ना, हिंदू रिलिजियसच्या त्याचं महत्त्व आहे आणि यांना जोडणारा 900 किलोमीटरचा रस्ता इथं बनवायचा आहे. आता ह्या सर्व याच्यात मेजर इशू काय आहे ना, की एन्व्हायरमेंट आणि NGT त्यांचे जे इशू आहेत की जर तुम्ही हा जो रिजन आहे बऱ्यापैकी हा अनस्टेबल रिजन आहे ना, म्हणजे जर इथं तुम्ही खोदकाम वगैरे रस्ते बनवायचा प्रयत्न केला तर त्याच्यामुळे बऱ्यापैकी प्रॉब्लेम्स तुम्हाला येऊ शकतात. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे की अर्थक्वेक प्रोन पण रिजन आहे, अर्थक्वेक येऊ शकतात इथं. जे काही रोड वाईडनिंग आहे तर रोड नॅरो ठेवा जेवढं शक्य असेल तेवढा, ते कमिटीचंही म्हणणं आहे. ॲक्च्युली जास्त रोडाचं वाईडनिंग होता कामा नये, रुंदीकरण जास्त नको असे सगळे मुद्दे आहेत. आणि त्याच्यानंतर तुम्ही जी झाडं तोडणार आहात त्याच्यामुळे काय होईल की सॉईल जी आहे ती खूप लूज होईल आणि तिच्यातून परत प्रॉब्लेम्स येऊ शकतात. म्हणजे उत्तराखंडमध्ये परत फ्लड येण्याचे रिझन्स काय आहेत, तर मोठ्या प्रमाणावर झाडांची केलेली कटाई जी आहे. मग ह्या सगळ्या गोष्टी याच्यात आहेत. आणि तुम्ही एवढं लक्षात ठेवा, चारधाम प्रोजेक्ट जो आहे तो यमुनोत्री, गंगोत्री, बद्रीनाथ, केदारनाथला जोडणारा 900 किलोमीटरचा एक महत्त्वाकांक्षी प्रोजेक्ट आहे केंद्र सरकारचा. हे झाड तुम्हाला दिसतं आहे ना, ज्या लोकांनी मी सांगितलेला मॅप घेतला असेल याच्यांचा तिच्यातही याच्याबद्दल दिलेलं आहे. आता हे आफ्रिकन बॅबोबॉब म्हणून झाड आहे, हे बॅओबाब. ओके, आणि हे जी झाडं असतात यांची जे आयुष्य आहे ते 1000 इयर आहे, ओव्हर 1000 इयर, म्हणजे 1000पेक्षा जास्त वर्ष जगू शकतात ही झाडं. आणि त्यातल्या त्यात याच्यामधून जे काही फॉडर, त्याच्यानंतर मेडिसिनल प्रोडक्ट्स, तर ह्या गोष्टींसाठी हे फेमस आहेत. म्हणजे याच्यामधून चारा, त्याच्यानंतर मेडिसिनल प्रोडक्ट्स. तर एवढं एक लक्षात ठेवा की आफ्रिकेतले बाओबॅब नावाचे जे झाडं आहेत ते हजारो वर्ष जगतात आणि यांच्यावर रिसर्च झालेला आहे. तिच्यात 168 क्रोमोझोम वगैरे तिच्यातून येत्या काळात फायदा होऊ शकतो. आता आपण बघतोय रेग्युलर टर्की न्यूजमध्ये आहे, टर्की आणि ग्रीसमध्ये जे काही सगळा वाद चालू आहे की पूर्वी भूमध्य समुद्र जो आहे, ईस्टर्न मेडिटेरियन सी, तिच्यामधलं जे काही हायड्रोकार्बन एक्सप्लोअर करणं असू देत किंवा एनर्जी आणि त्या सगळ्याशी रिलेटेड बाबी, सायप्रसच्या जवळ आता टर्की एक्सरसाइज करणार आहे, मिलिटरी एक्सरसाइज. सायप्रस पण खूप न्यूजमध्ये आहे आणि मी तुम्हाला सायप्रस दाखवला होता मॅपमध्ये. आज आपण परत बघणार आहोत आणि सायप्रसबद्दल काही बेसिक गोष्टी आपण बघून घेऊयात. तर मेडिटेरियन सीच्या मध्ये हे जे आहे सायप्रस, तर ॲक्च्युली हे बघा, हा भूमध्य समुद्र आहे, मेडिटेरियन सी, आणि इथं जे आहे ते सायप्रस आहे. ओके, आता सायप्रसचा पण बराच इशू आहे आधीपासूनचा, त्याचा एक इतिहासच आहे सायप्रसचा. आणि सायप्रसच्या बाबतीत काही बेसिक गोष्टी आपल्याला माहीत असणं अपेक्षित आहे. आता याच्यामध्ये महत्त्वाची बाब जी आहे की हा सायप्रस बघा, तुम्हाला याच्यात लक्षात काय ठेवायचं आहे, तर युनायटेड नेशनची ग्रीन लाईन जी आहे ती कन्सेप्ट लक्षात ठेवायची. आता तो सायप्रस तुम्हाला इथं प्रॉपरली दाखवलेला आहे. तर ही जी लाईन तुम्हाला दिसते ग्रीन कलरमध्ये, तर ती युनायटेड नेशन्सची ही ग्रीन लाईन आहे. आणि युनायटेड नेशननी ही जी ग्रीन लाईन आहे तर ती कशासाठी हे केलेली आहे वर्क, तर पर्टिक्युलरली इन केस ऑफ सायप्रसमधला 37% भाग जो आहे त्या भागावर
टर्की जो आहे तर टर्कीने अतिक्रमण केलेलं होतं आणि या 37% भागामध्ये जवळपास टर्किश सायप्रिओट्स लोक राहतात. ओके, म्हणजे जर तुम्ही हा भाग बघितला इकडचा तर हिच्यामध्ये टर्किश सॅप्रिओट्स हे राहतात. आणि हा बाकीचा जो 63% भाग आहे इथला, हा 63% भाग जो आहे याच्यामध्ये ग्रीक सायप्रिओट्स राहतात. म्हणजे आता ग्रीक वर्सेस टर्की अशा दोन जमातींमध्ये इथं भांडणं आहेत आणि हा वादाचा मुद्दा आहे. हे कधी झालं होतं तर 1974मध्ये 1974मध्ये हा सगळा राडा झाला होता. याच्या आधी पण याचा इतिहास की UK सुद्धा इथं होतं, UKकडे पण हे बेट होतं. बराच इश्यू आहे हा. फक्त तुम्ही एवढं लक्षात ठेवा की आजची परिस्थिती काय आहे. आजच्या परिस्थितीत 37% सायप्रस हा टर्किश सायप्रिकॉट्सकडं आहे आणि जो 63% तो ग्रीक सायप्रिकॉट्सकडं आहे. मध्ये जी दाखवलेली ती ग्रीन लाईन आहे, ही ग्रीन लाईन आपल्यासाठी महत्त्वाची आहे की UN ग्रीन लाईन सायप्रसमध्ये जाते आणि त्या दोघांमधला जो वाद आहे तो कमी करण्यासाठी आहे. इथली कितीतरी शहरं ही घोस्ट सिटी म्हणून की कुणीही तिथं राहत नाही. जसं आपण उत्तराखंडमधले घोस्ट विलेजेस बघितले होते बघा की लोकच निघून गेलेले आहेत, पण या कोविड-19मुळे तिच्यातली काही लोक परत आली होती आणि घोस्ट विलेजेस जे आहे ते परत एकदा जिवंत होतात की काय असं एक चित्र होतं आणि तशा न्यूजही होत्या. हे निकोशिया जे आहे तर ते इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे इथं, तर तेही लक्षात ठेवा. सो UN ग्रीन लाईन सायप्रस या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. त्याच्यानंतर बटरफ्लाईज ज्या आहे तर त्यांचं जे मायग्रेशन होतं ते मायग्रेशन जे आहे दक्षिण भारतात यावर्षी लवकर सुरू झालेलं आहे. त्याच्यामुळेही हे न्यूजमध्ये बटरफ्लाईजचा जो इश्यू आहे तो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की याचे रिझन्स काय आहे की त्यांचं स्थलांतर सुरुवातीलाच झालं तर चेंज इन रेनफॉल पॅटर्न, पाऊस पडण्याचं जे काही हे आहे तर त्याच्या पॅटर्नमध्ये चेंजेस झालेले आहेत. त्याच्यानंतर सनी डेज म्हणजे सूर्यप्रकाश असणारे दिवस जे आहेत ते वाढलेले आहेत. हे दोन रिझन्स आहेत. आता हा फोटो इथं इतका क्लिअर नाही आहे, पण हे सगळे जे आहेत ते फुलपाखरं इथं बसलेली आहेत है ना, आणि वायनाड फॉरेस्टमध्ये. आणि इथं परम्बिकुलम टायगर रिझर्व न्यूजमध्ये बघा, परम्बिकुलम टायगर रिझर्व हे जे आहे तर हे पलक्कड डिस्ट्रिक्टमध्ये आहे, केरला. ओके, तो परम्बिकुलम टायगर रिझर्व हे केरळमध्ये आहे, तर तेवढं एक लक्षात ठेवा. आणि दरवर्षी हे जे मायग्रेशन असतं है ना की ईस्टर्न घाटकडून वेस्टर्न घाटकडे हे जात असतात, तर तेही एक लक्षात ठेवा. ईस्टर्न घाट म्हणजे है ना पूर्वी घाटाकडून पश्चिमी घाटाकडं फुलपाखरं जातात, दरवर्षी जातात. ओके, तर हे एक लक्षात ठेवा. आणि ॲक्च्युली हे मायग्रेशन ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरू होतं. ओके, ऑक्टोबर-नोव्हेंबर, पण ते यावेळेस लवकरच सुरू झालं कारण ही न्यूज आता आलेली आहे. आजची तारीख तुम्ही बघू शकता, आपण ऑगस्टमध्ये आहोत. आणि पूर्वी घाटाकडून पश्चिमी घाटाकडे दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये फुलपाखरं स्थलांतर करतात आणि हे परम्बिकुलम टायगर रिझर्व एक लक्षात ठेवा. आता बघा, MP मध्य प्रदेशमध्ये मोठ्या प्रमाणावर फ्लड सिच्युएशन आहे, पूर आलेला आहे. आणि त्या हिच्यामध्ये काही गोष्टी आपल्यासाठी काय महत्त्वाच्या असतात तर आपल्यासाठी नद्या है ना त्या महत्त्वाच्या आहे की कुठल्या कुठल्या नद्यांचे रेफरन्स आहे तर ऑब्वियसली नर्मदाचा रेफरन्स हिच्यामध्ये आहे. त्याच्यानंतर काही महत्त्वाचे डॅम्स जे आहेत ते न्यूजमध्ये आलेले आहेत, तर हिच्यामध्ये तवा डॅम आहे, इंदिरा सागर डॅम आहे, त्याच्यानंतर ओंकारेश्वर डॅम आहे आणि त्याच्यानंतर बर्गी डॅम आहे. मध्य प्रदेशमधले एवढे डॅम न्यूजमध्ये आहेत बघा. सिंपली प्रश्न विचारला जाऊ शकतो, खालीलपैकी कुठली कुठली धरणं मध्य प्रदेशमध्ये आहेत? तवा, इंदिरा सागर, ओंकारेश्वर, बर्गी. तर ह्या गोष्टी आपण लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. तुम्हाला मी आता म्हणजे नर्मदा नदी जी आहे तोही रेफरन्स आपण बघूयात है ना. तर एकंदरीतच त्याच्यानंतर ते मॅपही आहेत आपल्याकडे डॅम्स, तेवढा एक मी तुम्हाला परत एकदा क्लिअर करून देतो. आणि महाराष्ट्र जे आहे त्याच्यात आतापर्यंतच्या सर्वात जास्त केसेस 16,867 केसेस आहेत काल 24 तासामध्ये. आतापर्यंतच्या हायेस्ट केसेस आहेत कोविड-19च्या. याच्या आधी ज्या केसेस होत्या महाराष्ट्रामध्ये त्या 14,000 आकडा त्याचा होता आणि हे खूपच जास्त आहे आता. तर एकंदरीतच हे वाढत जातं आहे आणि आपण काळजी घेणं अपेक्षित आहे बा. आता इथं पण पूर सदृश्य परिस्थिती आहे ना. हे कुठं आपण बघतो आहे तर हे जे आहे ही भार्गवी रिवर आहे. ओके, भार्गवी नदी. आता ही भार्गवी नदी न्यूजमध्ये आहे. ही भार्गवी नदी काय आहे ते ब्रांच ऑफ महानदी, महानदीची एक ब्रांच आहे.
तर ते एक लक्षात ठेवा. सो एकंदरच महानदी जी आहे ती न्यूजमध्ये आहे आणि ओडिसा, छत्तीसगड ह्या सर्व याच्यामध्ये महानदीनी पण बराच है ना हे केलेलं आहे. ही महानदी तुमच्या समोर आहे बघा. आता महानदी जी आहे तर ती कशाशी रिलेटेड आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल हा ओडिसा आहे, त्याच्यानंतर इकडं वरती या झारखंडचा काही भाग आहे, त्याच्यानंतर छत्तीसगड आहे, मध्य प्रदेश आहे. म्हणजे महानदीचं जे बेसिन किंवा महानदीशी रिलेटेड जे राज्य आहेत सगळे त्यांचा विचार करता. आता हिच्यामध्ये महानदीचा जर तुम्ही विचार केला तर महानदीच्या ट्रिब्युटरीज कुठल्या कुठल्या आहेत, तर ही जोंग एक आहे, ओंग एक आहे, तेल एक आहे. ओके. आणि इकडे जी आहे ती सेवनाथ, मांड, इब. ओके. आणि ही जी आहे वरती ती हसदेव. सो MCQ करता हे खूप महत्त्वाचं आहे. मग तिच्यात पण राईट बँक ट्रिब्युटरी आणि लेफ्ट बँक ट्रिब्युटरी म्हणजे उजवेकडच्या कुठल्या आणि डावीकडच्या कुठल्या हेही लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. आणि ज्यावेळेस तुम्ही नदीचा विचार करता तर तुमची जी है ना उजवी बाजू जी आहे तर मग है ना महानदीच्या जोंग, ओंग, तेल, त्याच्यानंतर हे बाकीच्या सेवनाथ, मांड, इब आणि हसदेव. तर ट्रिब्युटरी लक्षात ठेवा. आणि नंतर ही चिल्का लेक पण इथं आहे बघा ओरिसामध्ये. चिल्का लेक मी मागे घेतला होता. चिल्का लेकचं काय वैशिष्ट्य आहे मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आणि बे ऑफ बेंगॉलमध्ये जाऊन मग ही नदी मिळते. सो महानदीच्या ह्या सगळ्या ज्या ट्रिब्युटरीज आहेत त्या पाठ करून ठेवा. असे म्हणजे तुम्हाला मॅप थ्रू जर गेलं तर गोष्टी तुम्हाला खूप सोप्या होऊन जातात. त्याच्यानंतर आता हे जे आहे की 2 ऑप्शन दिलेले आहेत बघा GST संबंधीची, की 97,000 रुपये तुम्ही RBIमधून रिजनेबल इंटरेस्ट रेटमध्ये घेऊ शकता किंवा 2.35 लाख करोड जे आहे तर मार्केटमधून घेऊ शकता. RBI तुम्हाला मदत करणार. या दोघी याला राज्य तयार नाही आहेत. म्हणजे केरळ काय म्हणतं आहे बघा इथं की फक्त 3% स्टेट्स इन्कम कॅन अवेल ॲज लोन. है ना, स्टेटचं 3% लोन तुम्ही अवेल करू शकता. है ना, तर याच्यामधून फायनान्शियल लॉस होणार आहे. आणि ॲक्च्युली मार्केटमधून तुम्ही किती उचलू शकता, तुमच्या GDPच्या 5%. ओके. आणि या सगळ्या याच्यात म्हणजे बऱ्याचशा राज्यांना हे मान्यच नाही आहे. आणि ऑब्व्हियसली जिथं BJPने येते तर बिलकुल मान्य करणार नाही. आता आजपासून जे आहे अनलॉक 4 सुरू होतं आहे. मिनिस्ट्री ऑफ होम अफेअरनी इश्यू केलं आहे. MCQ करता लक्षात ठेवा. हे सगळं अनलॉक जे आहे, लॉक आहे, याच्याबद्दलच्या गाईडलाईन्स देणारी मिनिस्ट्री कुठली आहे? होम मिनिस्ट्री आहे. है ना. मेट्रो सर्व्हिस सुरू होणार आहे बघा 7 सप्टेंबरपासून. त्याच्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट जी आहे की जर पॉलिटिकल रॅलीज आणि त्या सगळ्या गोष्टी जर असतील, काही तुम्हाला राजकीय काही है ना आंदोलन करायचं, तर 100 लोक तिच्यात असू शकतात सप्टेंबर 21 पासून. आणि तुम्ही आजच्या डेटमध्ये बघितलं तर वेगवेगळ्या ठिकाणी ज्या रॅलीज आहेत त्यांनी 100 काय ते हजारोनी निघतात लोक. जे विद्यार्थी आहे 9वी ते 12वी पर्यंतचे ते त्यांच्या शाळेला ऐच्छिक भेट देऊ शकता आणि गायडन्स घेऊ शकतात, परंतु तिच्यामध्ये त्यांच्या पॅरेंट्सचं रिटन कन्सेंट असणं गरजेचं आहे. 50% टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ स्कूलमध्ये सप्टेंबर 21 पासून असेल. तर हा पण एक मुद्दा आहे. 9वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी हे आहे. रिटन कन्सेंट घेऊन ते जाऊन तिथून जे काही इश्यू असतील ते क्लिअर करू शकतात. दुसरं महत्त्वाचं म्हणजे जे काही रिसर्च स्कॉलर्स आहेत है ना, स्कूल स्टुडंट्स टेक्निकल याच्यात लॅबोरेटरी वर्कमध्ये, तर त्यांचं जे डिपार्टमेंट आहे हायर एज्युकेशन त्याच्या डेट अजून स्पेसिफाय नाही झाल्यात की कधीपासून ते प्रॉपरली वर्क होईल, पण होईल त्या काळामध्ये. त्याच्यानंतर वेडिंग्समधले जे लोक आहेत तर ते आता 50 वरून 100 करण्यात आलेलं आहे सप्टेंबर 21 पासून. ओके. आणि जे काही फ्युनरल्स असतात तिच्यामध्ये पण 20ची परमिशन होती, ती 100. म्हणजे आता लग्नात 100. आणि ऑलरेडी तुम्हाला माहिती आहे लग्न आता जे चालू आहे त्याच्यात किती लोक येतात ते. ओपन एअर थिएटर जे आहेत तर ते 21 सप्टेंबरपासून सुरू होतील. सिनेमा हॉल, त्याच्यानंतर स्विमिंग पूल, एंटरटेनमेंट पार्क्स हे बंदच राहतील. इंटरनॅशनल एअर ट्रॅव्हल जे आहे ते स्पेशल फ्लाईट सोडल्या तुम्ही तर सस्पेंडेड, तेही बंद राहणार आहे. तर एवढ्या गोष्टी आहेत. तर एकंदरीतच थोडाफार रिलॅक्स करता आहेत गोष्टी है ना. लोकल वगैरे ते अजून इश्यू आहे. म्हणजे 1 आणि 6 सप्टेंबर ही परीक्षा आहे बघा JEEची, त्या विद्यार्थ्यांना पण मुंबईतल्या लोकल अलाउड नाही आहे. म्हणजे अजून कुठलाही खूप प्रॉपर हे नाही झालेला आहे निर्णय. मग तुम्ही विचार करू शकता ज्या विद्यार्थ्याची परीक्षा 2 दिवसावर आहे त्याला हेच माहीत नाही की त्याचा ट्रान्सपोर्ट कसं होऊ शकतं त्याचं है ना. तर ती जी मानसिक अवस्था आहे तर त्याच्याबद्दल एक प्रशासनाने खूप प्रॉपरली निर्णय घेणं अपेक्षित आहे. सलग 3ऱ्या दिवशी आपल्याकडं 75,000पेक्षा जास्त रुग्ण आहेत है ना. सो ऑगस्ट महिन्यात 44
वर्षातला सर्वाधिक पाऊस झालेला आहे बघा, ऑगस्ट 2020. ऑगस्ट 2000 म्हणजे फक्त ऑगस्ट महिन्याचा विचार करता तिच्यात जो पाऊस पडलेला आहे तो 44 वर्षाच्या इतिहासातला सर्वात जास्त पाऊस आहे. भारतीय हवामान विभागाचा विचार केला तर 28 ऑगस्टपर्यंत सरासरीपेक्षा 25% जास्त पाऊस हा ऑगस्ट 2020मध्ये झालेला आहे. ऑगस्ट 1983मध्ये सरासरीच्या 23.8% जास्त, तर ऑगस्ट 1976मध्ये सरासरीच्या 28.4% पाऊस झाला होता. म्हणजे 2020च्या ऑगस्ट आधी हे ऑगस्ट 1976मध्ये 28.4% जास्त पाऊस होता आणि तो ऑगस्ट 2020मध्ये 25% आहे. सो 44 वर्षांनी जास्त, आणि धरणं वगैरे भरलेली आहेत आपली, सो चांगली बाब आहे आपल्याकरता. इस्रायलवरचा जो बहिष्कार होता तो संयुक्त अरब अमिरातीने मागं घेतलेला आहे आणि अमेरिकेची मध्यस्थी हिच्यात होती. 29 ऑगस्ट रोजी अधिकृतरित्या इस्रायलवरचा बहिष्कार त्यांनी मागं घेतला आणि ऑलरेडी 13 ऑगस्टला या दोन्ही देशातले संबंध पुन्हा सुरू करण्याचं जाहीर करण्यात आलं होतं. ही न्यूजही आपण कव्हर केली होती. आणि जो काही व्याप्त काश्मीर पश्चिम किनारा आहे, ऑक्युपाईड वेस्ट बँक जे काही आहे, तिच्यातलं वादग्रस्त योजना मागे घेण्याची अट अमिरातीने घातली होती. म्हणजे इस्रायलला वेस्ट बँकमधल्या जे काही तिथल्या वसाहती होत्या त्या ताब्यात घेण्याचा जो इरादा होता इस्रायलचा, म्हणजे इस्रायलला वेस्ट बँकमधला एक तर इश्यू एकदम क्लिअर आहे, वेस्ट बँक आणि गाझापट्टी. मी तुम्हाला दाखवलं की जेवढं जास्त घेता येईल तेवढं सगळं यांना इच्छा आहे ते ॲक्वायर करायची. आज द हिंदूमध्ये 6 डे वॉर पण आलेला आहे. ओके, सो एकंदरीतच आता त्यांनी तो जो काही त्यांचा मानस होता तो बाजूला ठेवला आहे की ठीक आहे बाबा, ऑक्युपाईड वेस्ट बँकमधल्या वसाहतींना आम्ही हात लावणार नाही. आणि याच्यावर जे आहे की ऑक्युपाईड वेस्ट बँकमधल्या ज्या वसाहती त्याच्यावर पॅलेस्टाईनने वेळोवेळी हक्क सांगितलेला आहे, तर तोही एक मुद्दा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर चॅडविक बोसमॅन, आता हॉलिवूड प्रेमी जे आहेत तुमच्यामधले त्यांना माहीत असेल, चॅडविक बोसमॅन ब्लॅक पॅन्थर चित्रपटामध्ये महानायकाची भूमिका स्वीकारली होती. चॅडविक यांचं कर्करोगाने निधन झालेलं आहे. पहिला चित्रपट होता दी एक्सप्रेस, दी एर्नी डेव्हिस स्टोरी, आणि इतर चित्रपट त्यांचे दी किल होल, मार्शल, है ना, दास ब्लड्स, त्याच्यानंतर ब्लॅक बॉटम, 45, तर हे सगळे जे काही आहेत चित्रपट, है ना. त्याच्यानंतर हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे आपल्यासाठी MCQ करता, तो म्हणजे की जे क्रीडा पुरस्कार होते, मी तुम्हाला सांगितलं होतं की जर तिच्यामध्ये वाढ ॲक्च्युली झाली तर आपण तो निर्णय घेतला गेलेला नव्हता, तो आता झालेला आहे. क्रीडा पुरस्कार जे आहे त्याच्या रकमेत वाढ झालेली आहे. राजीव गांधी खेलरत्न आधी 7.5 होतं लाख रुपये, आता 25 लाख. अर्जुन पुरस्कार बघा, आता एक गोष्ट लक्षात ठेवा, राजीव गांधी खेलरत्न आधी 7.5 होतं, बाकी सगळे पुरस्कार अर्जुन, त्याच्यानंतर द्रोणाचार्य जीवनगौरव, द्रोणाचार्य नियमित आणि ध्यानचंद 5-5 लाख रुपये होते. आता तिच्यामध्ये अर्जुनमध्ये 5 लाखावरून 15 लाख झालेलं आहे. द्रोणाचार्य जीवनगौरवमध्ये 15 लाख आहे, नियमितमध्ये 10 लाख आहे. तर ऑब्वियसली जीवनगौरव अख्खा आयुष्य दिलं आहे तर 15 लाख, ध्यानचंद 10 लाख रुपये. सो ही वाढ झालेली आहे, ही आपल्याला लक्षात ठेवायची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट वन, मध्य प्रदेशमधली धरणं बघा, इथं मी ती लिहून साईडला घेतलेली आहे. तवा धरण, इंदिरा सागर, ओंकारेश्वर, बर्गी, आणि हे परंबिकुलम व्याघ्र प्रकल्प केरळमध्ये आहे, तो लक्षात ठेवा. तुम्हाला ते असं बटरफ्लायच्या याच्यात दाखवलं. जपाननी सप्लाय चेन रिसायलन्स इनिशिएटिव्ह घेतलेला आहे. आता हे सप्लाय चेन रिसायलन्स इनिशिएटिव्ह काय प्रकरण आहे की पुरवठा साखळी सुधारण्यासाठी पुढाकार, म्हणजे सप्लाय चेन म्हणजे काय, पुरवठा साखळी आहे, रिसायलन्स म्हणजे लवकर सुधारणा होणे. आणि एकंदरीतच आता हा जो इनिशिएटिव्ह आहे जपानचा, याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय व्यापारामध्ये काय होतं की बऱ्याचदा एखाद्या देशावर तुम्ही वस्तूंच्या सप्लायसाठी एखाद्याच देशावर किंवा 1-2 देशांवर अवलंबून आहात, आणि जर नैसर्गिक आपत्ती आली किंवा कोविड-19 पॅन्डेमिक सारखी परिस्थिती आली तर त्या केसमध्ये तुमची जी साखळी आहे ती कुठंतरी तुटते तिच्या, आणि मग तो देश कुठून वस्तू घेणार. तर त्याच्याकरता जी काही पुरवठा साखळी आहे तिच्यामध्ये वैविध्य आणणं, म्हणजे जास्तीत जास्त देशांशी रिलेशन मेंटेन करणं, तर याच्यामधून गोष्टी वर्क होतात. सो भारत आणि ऑस्ट्रेलियाबरोबर जपाननी हा प्रोजेक्ट रन करायचा ठरवलेला आहे, सप्लाय चेन रिसायलन्स इनिशिएटिव्ह. येत्या काळामध्ये याच्यात देश वाढवूही शकतात, तर बघू. आता ही नर्मदा रिव्हर आहे बघा, है ना. नर्मदा रिव्हरबद्दल आपण बघितलं की आता हे अमरकंटकपासून ते सगळं ओरिजिन, त्याच्यानंतर हे बर्गी आहे, तवा आहे, नर्मदा सागर आहे, ओंकारेश्वर आहे, है ना, महेश्वर आहे. हे डॅम्स आहेत सगळे जे वरती तुम्हाला दाखवलं आहे. इकडं आणि तुम्ही गुजरातमध्ये आला, इकडं सरदार सरोवर आहे. मग एक गल्फ ऑफ कच्छ आणि एकंदरच गल्फ ऑफ कॅम्बे आणि अरेबियन सी इकडं जाते. म्हणजे नर्मदा नदी जी आहे की आता MP मध्ये आपण बघतोय की फ्लड सिच्युएशन आहे,
हा सगळा जबलपूर, भोपाळ, इंदोर आहे ना, हा सगळा मध्य प्रदेशचा भाग आहे आणि तिथून ती नदी वाहत जाते आणि नंतर गुजरातमध्ये. नर्मदा नदीचा जर तुम्ही एकंदरीतच विचार केला तर नर्मदाच्या बाबतीतमध्ये तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवणं अपेक्षित आहे, ती म्हणजे काय, ही वेस्ट फ्लोईंग रिव्हर आहे. वेस्ट फ्लोईंग रिव्हर, याच्यावर प्रश्न येतो बघा, ताप्ती आणि नर्मदा वेस्ट फ्लोईंग. कारण ह्या आता थोड्या वेळापूर्वी महानदी बघितली आपण, ती बंगालच्या उपसागरात जाते, ही अरेबियन सीमध्ये जाते. मग आता तिच्यामध्येही एक गोष्ट येते की वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स कुठल्या आहेत, है ना. तर वेस्ट फ्लोईंग तुम्हाला इथं बघा, तापी नदी आहे, की हा रेग्युलर प्रश्न आहे, विचारला जातो. नर्मदा नदी आहे, त्याच्यानंतर माही नदी आहे, साबरमती नदी आहे आणि ही वरची जी आहे ती लुनी नदी आहे. तर या नद्या नीट लक्षात ठेवा. याचा अर्थ फक्त ह्याच वेस्ट फ्लोईंग आहेत का, दक्षिण भारतात पण काही वेस्ट फ्लोईंग नद्या आहेत, त्याही आपण एखाद्या दिवशी बघूयात. सो आताचं जे आहे की नर्मदा, तापी, माही, साबरमती, लुनी या सर्व पश्चिमेकडे वाहणाऱ्या वेस्ट फ्लोईंग रिव्हर्स आहेत. ह्या सगळ्या जाऊन कुठं मिळतात, तर ह्या अरेबियन सीला मिळतात. तर त्याच्यावर प्रश्न येतो, त्यातल्या त्यात ह्या पण तापी, नर्मदा ज्या आहेत त्या रिफ्ट व्हॅलीमधून वाहणाऱ्या नद्या आहेत. ओके. सो कालचे प्रश्न घ्या. राज्यांना त्यांच्या सकल उत्पादनाच्या किती टक्के निधी बाजारातून घेता येतो, 5%. आंतरराष्ट्रीय शार्क दिवस 30 ऑगस्ट. अंदमान निकोबार बेटावर न आढळणारी जमात मिशी अरुणाचल प्रदेशमध्ये आढळते बघा, हा ना. त्याच्यानंतर यांचं पण वैशिष्ट्य लक्षात ठेवा, जरावा ही जी होती त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता बघा आणि त्याच्यामुळे बफर झोन तयार आहे. शॉम्पेन 2014च्या लोकसभेत पहिल्यांदा वोटिंग केलं. व्हेल शार्क ही इंडेंजर प्रजाती आहे, बरोबर, है ना. भारतीय वन्यजीव संरक्षण कायदा 1972च्या शेड्यूल 3 नाही, शेड्यूल 1 मध्ये आहे, त्याच्यामुळे अयोग्य आहे फक्त. बॅरन बेट भारतातील एकमेव जिवंत ज्वालामुखी आहे आणि बॅरन बेट हा उत्तर मध्य अंदमानमध्ये आहे, तर नक्कीच नाही. ॲक्च्युली हा मिडल सदर्न अंदमानमध्ये आहे. ओके, म्हणजे मध्य आणि दक्षिण, त्याच्यामुळे दुसरं स्टेटमेंट चुकीचं आहे, पहिलं स्टेटमेंट बरोबर आहे. आजचे प्रश्न घ्या. UPSC IAS मेन्स करता प्रश्न आहे बघा. द हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर इज नॉट इक्वली स्प्रेड बिटवीन रूरल अँड अर्बन इंडिया. व्हॉट आर द रिझन्स बिहाइंड इट, हाऊ टू ओव्हरकम धिस चॅलेंज. 10 मार्कासाठी आहे. एकंदरच रूरल आणि अर्बन जे आहे हेल्थ इन्फ्रास्ट्रक्चर त्याच्याबद्दल. MPSC एसेमध्ये बघा की भारतीय शिक्षण पद्धती 400 शब्द, है ना. आता सगळं बघा परीक्षा आणि त्या सगळ्या याच्यामुळे, तर येत्या काळामध्ये शिक्षण पद्धती आणि ती सगळं स्ट्रक्चर याच्यावर अपेक्षित आहे प्रश्न. कवरत्ती बेट खालीलपैकी कुठे स्थित आहे, लक्षद्वीप, अंदमान निकोबार, म्यानमार, नेपाळ. लक्षद्वीप बेटांवरील उंदरांच्या बंदोबस्तासाठी महाराष्ट्रातून घुबड नेण्यात आलं होतं. लक्षद्वीप बेटावर उंदराची शिकार करणारा एकही प्राणी नव्हता. फक्त अयोग्य, फक्त ब योग्य, दोन्ही योग्य, यापैकी नाही. खालीलपैकी कोणता खटला अनुसूचित जाती जमाती यांच्या आरक्षणाशी संबंधित आहे. M. नागराज विरुद्ध केंद्र सरकार 2006, जर्नेल सिंग विरुद्ध लक्ष्मीनारायण गुप्ता 2018, पंजाब राज्य विरुद्ध देविंदर सिंह 2020. फक्त क, फक्त क. घरमालक भाडेकरू यांच्या अधिकारांशी संबंधित घटनादुरुस्ती खालीलपैकी कोणती आहे. 71वी, 75वी, 80वी, 73वी. हे टिपिकली घेतलं आहे बघा. आता घरमालकांचे बरेच इश्यू कोविड-19मध्ये झाले त्याच्यामुळे. सेवा कर कोणत्या घटनादुरुस्तीमुळे अस्तित्वात आला. 51, 70, 79, 88. याचे उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार आहात. स्पॉटलाईटला जो तुम्ही प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी आहे. स्पॉटलाईटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.